नमस्कार सर्वांना, सी माझ्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी करते ओला वाटाण्याची कचोरी। खमंग आणि खुसखुशीत आणि चवीला छान लागणारी अशी मटाराची कचोरी मी बनवते। तर पहा कृती। ओला वाटाण्याची जेव्हा आपण कचोरी करतो त्यावेळेस प्रामुख्याने ओला वाटाण्याचा समावेश केला जातो आणि इथं मी 2 कप एवढा ओला वाटाणा घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। बारीक करून घेताना आपल्याला तो जाडसर असा बारीक करून घ्यायचा आहे। थंडीच्या दिवसामध्ये ओला वाटाणा जो आहे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो आणि आपण ओला वाटाण्याचे बरेच पदार्थ आपण घरी बनवतो। आणि इथं ओला वाटाण्यामध्ये मी घालते 3 ते 4 एवढ्या मिरच्या आणि 2 इंच एवढं मी आलं घातलेलं आहे आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, अशा स्वरूपात आपल्याला वाटाणा जो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे। आणि या कचोरीसाठी मी मसाला बनवते आणि तो मसाला म्हणजे 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे हे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। आणि या वाटाण्याच्या कचोरीला जेव्हा आपण धण्याचा वापर करतो किंवा बडीशेपचा वापर करतो तेव्हा ही कचोरी जी आहे ती चवीला फार स्वादिष्ट अशी लागते। आणि हे मसाले भाजून झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहेत। आणि इथं मी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे आणि हा मसाला परतून घ्यायचा आहे। आणि हा परतताना आपल्याला गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे। आणि यावरच आपण वाटून घेतलेले जे ओले मटार, मिरची आणि आल्याचं जे वाटण आहे ते कढईमध्ये घालायचं आहे आणि ते परतून घ्यायचं आहे। आणि हे परतून घेत असताना आपण जो वाटाणा आहे यातला आपण कच्चेपणा घालवायचा आहे। आणि यामध्येच मी घालते 3 चमचे एवढं भाजलेलं बेसन पीठ। हे बेसन पीठ घातल्यामुळं आपल्या ज्या कचोरीला जे आहे ते बाइंडिंग छान येतं। आणि यावरच मी घालते 1 चमचा एवढी हळद, 1 चमचा एवढं मी लाल पूड आणि 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मीठ। हे सर्व साहित्य घातल्यानंतर हे आपण मिश्रण आहे ते चांगलं हलवून घेणार आहोत। कचोरी किंवा समोसासारखे जे पदार्थ आहेत यामध्ये आपण जेव्हा वाटाण्याचा वापर करतो तेव्हा तो भरपूर असला तर या पदार्थाला छान अशी चव येते। आपण ओल्या वाटाण्याची जेव्हा कचोरी बनवतो तेव्हा ओल्या वाटाण्याचा आपण यामध्ये वापर करतो आणि समोसे असतील तर समोस्यामध्येही ओल्या वाटाण्याचा वापर केला जातो। पण बारमाही जेव्हा ओला वाटाणा उपलब्ध नसतो त्यावेळेस वाळलेला वाटाणा जो असतो याचा वापर समोस्यासाठी केला जातो। हे मिश्रण जे आहे आता झाकून ठेवायचं आहे आणि एक वाफ आल्यानंतर आपल्याला ते परत परतवून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही हे वाटाण्याचं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित परतता त्यावेळेस होणारी जी कचोरी आहे ती चवीला छान आणि खमंग अशी लागते। ओला वाटाण्याचे बरेचसे प्रकार आपण बनवतो, त्यामध्ये मसाले भात किंवा ओला वाटाण्याची बर्फी, ओला वाटाण्याचे आपण समोसे असे बनवतो। आणि यावरच मी घालते 1 चमचा अशी साखर आणि साखरेमुळे जे आहे ते छान अशी चव या ओल्या सारणाला येते। आणि यावरच मी 3 उकडलेले जे बटाटे आहेत ते मॅश करून घालते। कचोरी ही ओला वाटाण्याची किंवा नुसत्या बटाट्याची किंवा कांद्याचीही बनवली जाते, तसेच मुगाच्या डाळीची ही कचोरी बनवली जाते आणि वेगवेगळ्या कचोरींची वेगवेगळी अशी चव असते। तसेच ही जी ओल्या वाटाण्याची जी कचोरी आहे याला पण छान असा स्वाद येतो आणि ही चवीला छान अशी लागते। हे जे मिश्रण आहे हे मॅशरच्या साहाय्याने मी मिक्स करून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच आपला जो कचोरीमध्ये आपण जे फिलिंग भरणार आहोत याचं मिश्रण आहे ते छान असं तयार होतं। यासाठी हे मॅश करून घेणं गरजेचं असतं। जे आपण उकडलेला जो बटाटा यामध्ये घातलेला आहे तो व्यवस्थित मॅश होणं ही गरजेचं असतं। यामुळं आपण बनवलेली जी कचोरी आहे ही खमंग, खुसखुशीत आणि चटकदार अशी चवीला लागते। आणि यावरच मी घालते भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेली कोथिंबीर घातल्यामुळं आपल्या या सारणाला जो आहे तो स्वाद छान येतो। आणि अजूनही मी कोथिंबीरीचा यामध्ये वापर करणार आहे। जेव्हा तुमच्या घरी किटी पार्टी किंवा कोणतेही छोटे मोठे समारंभ असतील तर छान अशी रेसिपी आपल्याला तयार होते आणि यामुळं आपण याचा घरामध्ये करून आस्वाद घेऊ शकतो। इथं माझं कचोरीचं सारण आहे ते तयार झालेलं आहे आणि अजून मी यावर भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालते। या कोथिंबीरीचा जो स्वाद आहे तो कचोरीला छान असा येतो आणि आपलं हे मिश्रण परतवून झालेलं आहे।
कोथिंबीर ही व्यवस्थित अशी आपण सारणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. हे सारण परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे. आणि हे माझं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल तयार करून घ्यायचे आहेत. आपण याचा वापर कचोरीमध्ये भरण्यासाठी करणार आहोत. आणि इथं माझे या सारणाचे 15 गोळे बनवून झालेले आहेत. आणि इथं मी कचोरी तयार करण्यासाठी इथं मी 2 कप एवढा मैदा घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये 1 चमचा मीठ घेतले आहे आणि 1 चमचा एवढा ओवा घ्यायचा आहे. आणि हा ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे. त्यामुळं कचोरीचं जे बॅटर आहे त्याला छान असा स्वाद येतो. आणि इथं मी 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम केलेलं तेलही यामध्ये घालू शकता. आपल्याला जर खस्ता अशी कचोरी खायची असेल तर तुम्ही गार तेलाचा वापर केला तरीही चालू शकतं. आणि मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचाही ही कचोरी बनवण्यासाठी वापर केला तरीही ती कचोरी जी आहे ती पौष्टिक अशी तयार होईल. इथं मी मैदा घेतलेला आहे कारण मैद्याची जी कचोरी किंवा समोसे असतात ते चवीला फार असे छान लागतात आणि याची सर गव्हाच्या पिठाला येत नाही. यासाठी आपण इथं मैद्याचा वापर केलेला आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळवून घ्यायचं आहे. आणि मळवून घेत असताना आपल्याला हे घट्ट असं मळवून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण जे आहे हे जेव्हा तुम्ही घट्ट मळवून घेता त्यावेळेस होणारी कचोरी आहे ती व्यवस्थित अशी तयार केली जाते. त्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी घालूनच हे मैद्याचं जे मिश्रण आहे हे मळवून घ्यायचं आहे. घट्ट मळल्यामुळं जी कचोरी आहे ही खुसखुशीत व्हायलाही मदत होते. इथं माझं जे मैद्याचं मिश्रण आहे ते मळून झालेलं आहे आणि याला आपण 1 चमचा तेल लावून आपण हे 1 तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. त्यामुळं आपलं हे पीठ आहे हे आपलं छान भिजलं जाईल. आणि ह्याला तेल लावताना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. आणि 1 तासानंतरच आपण ही कचोरी तयार करायसाठी घेणार आहोत. आता आपण या जे पिठाचे जे आहेत ते छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. जेवढा तुम्ही सारणाचा गोळा घेतलेला आहे एवढाच आपल्याला या पिठाचाही गोळा घ्यायचा आहे आणि कचोरी आपण तयार करून घ्यायची आहे. याआधी आपण हे पीठ आहे ते आपण व्यवस्थित असं चुरून असं मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला लगेचच या पिठाची जर कचोरी बनवायची असेल तर तुम्ही हे पीठ मिक्सरमध्येही तयार करू शकता. आणि इथं मी या पिठाचे छान असे छोटे छोटे गोळे करून घेते. जेवढे आपल्या कचोरीच्या सारणाचे आपण गोळे बनवलेले आहेत एवढेच गोळे आपण या पिठाचेही घेणार आहोत आणि याची आपण कचोरी तयार करणार आहोत. आणि हे गोळे जे आहेत हे आपल्याला आधी करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण जेव्हा कचोऱ्या बनवतो त्यावेळेस आपल्या पटपट अशा कचोऱ्या तयार होतात. आणि यासाठी आपण या गोळ्याला जो आहे तो वाटीचा आकार देऊन आपण यामध्ये सारणाचं जे मिश्रण आहे हे भरून घेणार आहोत. भिजल्यानंतर जेव्हा तुम्ही हे पीठ छान असं मळून घेता त्यावेळेस होणारी जी कचोरी आहे किंवा त्याची जी गोळी आहे ही व्यवस्थित बनली जाते. घेतलेल्या गोळीला आहे तो वाटीचा आपण आकार करून घ्यायचा आहे किंवा आपण ज्यावेळेस पुरणपोळी करतो त्यावेळेस तसे आपण वाटी तयार करतो तशी आपण या पिठाची वाटी तयार बनवणार आहोत. आणि या वाटीमध्ये जे सारणाचा जो आपण गोळा बनवून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. आणि ही कचोरी जी आहे ती मोदक आपण भरतो त्याप्रमाणे भरून आपल्याला ती पॅक करून घ्यायची आहे. आणि पॅक करून घेताना ती व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे. जर तुम्ही ही पोळी व्यवस्थित जर बंद करून घेतली नाही तर ही कचोरी आपण तेलात तळायला घालतो त्यावेळेस ती फुटूही शकते. यासाठी कचोरी बनवताना आपल्याला ती व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे आणि हाताने ती थोडीशी दाबूनही घ्यायची आहे. आणि एवढ्या आकाराच्या आपण कचोऱ्या सगळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि जसजशा बनतील तशा आपण त्या तळून घेणार आहोत. जर तुम्ही कचोऱ्या एकदम बनवून जर तळायला घेतल्या तर जर वरची पारीचं जे मिश्रण आहे हे जर सुकलं तर कचोरी तडकून तेलामध्येही सारण पसरू शकतं. यासाठी आपण त्या ओल्या असतानाच आपण तळून घ्यायच्या आहेत. त्यासाठी थोड्या आपण कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि लगेचच त्या तळूनही घ्यायच्या आहेत. अशा व्यवस्थित अशा कचोऱ्या भरल्यानंतर आपण त्या तळून घेणार आहोत आणि त्या व्यवस्थित बंदही करायच्या आहेत. जेव्हा अशा प्रकारे आपण कचोरी व्यवस्थित भरतो त्यावेळेस ती तेलात टाकल्यानंतर व्यवस्थित अशी तळली जाते आणि अजिबात ही फुटू शकत नाही. त्यासाठी आपण ही व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे.
जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाण्याचा हात लावूनही ती बंद करू शकता. आणि इथं आपण पाहू शकता थोडी आपण ती दाबूनही अशी घेणार आहोत. आणि आता इथं मी तेल जे आहे ते थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तळण्यासाठी आपण कचोरी जी आहे ती सोडणार आहोत. आणि इथं मी तेलामध्ये फक्त 3 कचोऱ्या सोडलेल्या आहेत आणि त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आणि तळून घेताना गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे. त्यामुळं आपल्या जी कचोरी आहे ती खमंग अशी तळली जाईल. आणि जेव्हा कचोरी आपण तळतो ती आतपर्यंत तळलं जाणं ही तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपल्याला साधारणपणे 10 ते 12 मिनिट एवढे कचोरी तळण्यासाठी लागतात. कारण आपण जी कचोरी केलेली असते ती थोडीशी जाडसर अशी असते, त्यामुळं ती तळण्यासाठीही थोडा वेळ लागतो. आणि खमंग अशी जेव्हा आपण कचोरी तळून घेतो त्यावेळेस ती चवीलाही छान आणि खुसखुशीत अशी तयार होते. त्यासाठी आपल्याला बारीक गॅसवरच ही तळून घ्यायची आहे. आणि तळून घेताना आपण ती सोनेरी रंगावर ही ती तळून घेणार आहोत. जेव्हा आपण सोनेरी रंगावर कचोरी तळून घेतो तेव्हा ती चांगली खमंग आणि खुसखुशीत आणि आतपर्यंत तळली जाते. आणि छोटीशी तुमच्या घरी जर कार्यक्रम असतील तर अशा प्रकारे तुम्ही कचोऱ्या बनवू शकता. आणि एक बाजू तळून झाली की आपल्याला ती कचोरी जी आहे ती पलटवून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी खमंग अशी तळून घ्यायची आहे. आणि तळून झाल्यानंतर आपण ती काढून घेणार आहोत. इथं माझा जो काढून झालेला जो व्हिडिओ आहे तो थोडासा स्किप झालेला आहे. आणि पाहू शकता तुम्ही खमंग खुसखुशीत आणि चटकदार अशी कचोरी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि पुन्हा भेटूया अशाच गोड तिखट आणि चविष्ट अशा रेसिपीसह.